तर आज आपण बनवणार रसमलाई. रसमलाईसाठी मी ते 1 लिटर फुल क्रीम घेतलेला आहे आणि रसगुल्ले घेतलेले. इथे दूध गरम करायला ठेवलेलं आहे. दूध गरम होईपर्यंत इथं आपण ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे. ड्रायफ्रूट चॉप करत आहे. त्यात काजू बदाम घेतलेले आहे आणि एका बाउलमध्ये मी इथे वॉर्म मिल्क घेतले. त्यामध्ये आपण ते केसर घालणार. केसरचा कलर चेंज होतपर्यंत आपण त्याला थोडं एका साईडला ठेवू आणि इथे दूध गरम होत आहे. दूध गरम झालं की त्यामध्ये आपण नंतर केसर घालणार. केसरवाला दूध घालणार आणि छान मस्त गरम उकळी येतपर्यंत दूधला आपल्याला बॉईल करायचं आहे. त्यानंतर आपण याच्यात साखर घालूया. साखर ही आपल्याला थोडी कमीच टाकायची आहे. ऑलरेडी रसगुल्लेमध्ये स्वीटनेस असतात. तर मग यानंतर मी याच्यामध्ये 5-7 विलायची घेतली आहे. त्याला पण किसून छान मस्त बारीक केलेला आहे. त्यानंतर मी विलायची पावडर टाकलं. विलायची पावडर टाकल्यानंतर त्याला आणखी छान बाउल होऊ दिलेलं आहे. तरी त्या मी विलायची पावडर टाकलेलं आहे आणि छान मस्त बघू शकता इथे कलर पण चेंज झालेला आहे आणि दूध पण छान आटलेलं आहे कलर. आणि यामध्ये आता आपण रसगुल्ले घालणार. रसगुल्ले घालल्यानंतर आपल्याला आणखी 5 मिनटं होऊ द्यायचे आहे आणि थंड व्हायला ठेवायचं फ्रीजमध्ये. आणि यानंतर मी ड्रायफ्रूट्स घालणार. तर बघू शकता मी ते ड्रायफ्रूट्स पण घातलेले आहे आणि बघू शकता रसगुल्ले पण छान झालेले आहे. तर कशी वाटली रेसिपी प्लीज नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू तुम्हाला असं छानसं बघामध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि तुम्हाला रसगुल्ल्याची रेसिपी पाहिजे तर प्लीज कमेंटमध्ये कळवा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.